महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांना आव्हान दिलेलं आहे। रोहित पवारांनी जे आरोप केले ते आरोप त्यांनी सिद्ध करावेत, अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा। रोहित पवारांना अभ्यासाची गरज असल्याचं बावनकुळे म्हणतात। रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला 90 कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता। मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा। अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं। रोहित पवार पुरावा देतोय, तुम्हाला सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे। हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे। आता तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला। तुम्ही फार मोठे नेते आहात, तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही, पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो, जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे। त्या बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण करता देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचं तिथं लक्ष आहे। त्यामुळे या बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण दिलंच गेलं पाहिजे। आणि अशाच पद्धतीने ह्या गोष्टी लपवण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर, काही नेते हे बेनामी पद्धतीने जर तुमच्या नेत्याच्या जाहिराती तिथं देत असतील तर आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा की त्यांचं नाव हे जर तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करू शकत असाल तर ते जाहीर केलं गेलं पाहिजे। आणि याच संदर्भात आनंद परांजपे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। काहीतरी खमंग आरोप करणं हा रोहित पवारांचा स्थायी भाव आहे। अ मॅन इन टू मच ऑफ हरी टू बिकम अ लीडर अशा प्रकारचं त्यांचं वर्तन कायम राहिलेलं आहे। माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट केलं की आरोप त्यांनी सिद्ध करावेत, नाहीतर राजकीय संन्यास रोहित पवारांनी घ्यावे। या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने केलं, ह्याचं कुठेतरी पोटशूळ हे रोहित पवारांना आहे आणि म्हणून असे बेछूट आरोप हे रोहित पवार करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।